ट्रॅकिंगला आमची झाली सुरुवात, त्या काट्या भरपूर, आणि इथून आता आम्ही ट्रॅकिंग सुरुवात केली ब्रह्मगिरीसाठी. तर 900 ते 950 कुछ पायऱ्या आहेत काहीतरी, तर ते आपण पार करायचे. नंतर आपलं सपाट मैदान येईल, तो पार करायचा आहे. सकाळचं टायमिंग आहे, जमते माटे 8:30 वाजलेत. ट्रॅकिंगची सुरुवात आम्ही 8:30ला. जर तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वतला यायचं असेल ना, तर रूट सिम्पल आहे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही डायरेक्ट इथे उतरा नाशिकला. नाशिक रोडला उतरलात का तिकडून तुम्हाला बस मिळते. सकाळची 4 वाजल्यानंतर बस सुरू होतात. पर पर्सन 70 रुपये बसचं आहे. जर तुम्ही रिक्षाने आलात किंवा टॅक्सीने आलात तर तुमचा पर पर्सन 100 ते 200 रुपये काय घेतील. तर रूट खूप सोपा आहे. आम्ही येताना आलो ट्रेनने आलो, महानगरी एक्सप्रेस, आणि त्याच्यानंतर मग नाशिक रोडला उतरल्यानंतर आपण पकडली बस, आणि बसमध्ये आपला तिकीट होता पर पर्सन 70 रुपये. तर खूप सिम्पल ट्रेक आहे येण्यासाठी. आणि तिथून मग आम्ही उतरलो त्र्यंबक गावामध्ये. उतरल्यानंतर तिथं महादेवाचं दर्शन केलं नॉर्मली, आणि आता आम्ही आलो ब्रह्मगिरी पर्वतकडे. आता हा रूटला आपण चाललो आहे. बघूया आता ब्रह्मगिरी पर्वत. आता आपण मुक्ता देवीचं दर्शन केलं आणि चाललो आपल्या पुढच्या ट्रॅकला. तर ट्रॅकला खूप मजा येणार आहे, कारण एकदम सुमसाम जंगल आहे. आणि ट्रॅकिंगची हीच खरी मजा असते. जेव्हा कमी माणसं असतात ना, तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती मिळते. तर बघूया, खूप भारी असं आहे. आणि इकडे खूप काही पाहण्यासारखं आहे. आणि किल्ल्याचा हा जो पर्वत आहे त्याची साफसफाई पण खूप चांगलीच आहे. तर बघूया आता पुढे अजून काय काय आहे ते. आपल्याला खूप काही ते बघायला मिळणार आहे, खूप काही आपल्याला शिकायला मिळणार आहे. अजून आपल्याला महादेवाचं दर्शन पण घ्यायचं बाकी आहे. तर समोरचं आपले मारुती देवाचं दर्शन झालं आणि आपण निघालो मग पुढच्या दिशेला. समोर ते गणपती बाप्पाचं एक मोठं मंदिर आहे, आपण ते सुद्धा पाहणार आहोत.
हे काय आपण मंदिर आहे ते कसलं आता हा पायऱ्यांचा रस्ता केला आहे. आधी ना या स्टेपच्या माध्यमाने वरती जायचे लोक माणसं. हे जे आहेत ना त्याच्यावरती हात ठेवून पाय ठेवून वरती माणसं. मोबाईल खेचला ना कळसुबाईला पण एकाचं खेचलेलं. ए बघ ना संजू घेतात कुठे पायऱ्यांच्या वरनं ही भाड्यांची भारी घेऊन जाणे खूप मुश्किलच आहे. आणि त्यात हा रस्ता बघा एवढं वरनं घेऊन आला फाड्यांची भारी खूप भारी आहे. माकडांची मुलं सगळ्यांची वाट लागलेली आहे. मी आता सेल्फी स्टँड घेतला आहे हातामध्ये काठीच्या माध्यम. तरी माकडात आपल्या आता काठी आहे आपल्याकडे. पहिला महादरवाजा लागला आपल्या इथे हत्ती महाराज आहेत तिकडे पण. हो परत सेम आहे. पायऱ्यांचा स्पॅच झाल्यानंतर आपण आलो वरच्या भागावरती. आपल्या सोबतीला खूप सारे आजी आहेत. बहुतेक 40-50 वर्षाच्या वरतीच आहे सगळी जण. तर खूप भारी एक्सपिरियन्स होता पायऱ्यावरून येताना. कोणाच्या बॅगेत आहेत फुलांची? बाहेर काढली इकडे पुढे असे सगळे चला इकडे पुढे असं इकडे संपूर्ण टोपी तांदूळ केली चतुर झालं शंकरच्या डोक्यात शंकराला तांडव केले. रागाच्या बांधीला आली तिच्यावरची जटा आहे त्या जटा अशा आपण शरीर पडल्या. जटातून गोंधळ बाहेर काढली. ते तुमच्या पाठीमागे ते गुडघा टेकून ते खड्डा पडला. दुसरा गुडघा टेकून ते खड्डा पडला. दोन्ही गुडघे टेकून मग इकडचे टाकून मग ती गोंधळ बाहेर काढली. दुसरा पारा उलगाय गंगाधारी. मग गंगाधारी निघत मग खाली रामकुंडा वृक्ष होती कुंडात निघाल. नाशी पंचवटी नांदेड पर्यटनाशिवात निघे. म्हणजे सगळ्यांच्या अशात करा पुढे इकडे असे पुढे सगळे इकडे असे सगळे इकडे असे पुढे सगळे पेच नाही हातात राहून जाय. इकडे असे पुढे सगळे इकडे असे पुढे सगळे म्हणा गौतमाशे म्हणा गौतमाशे जटल भोजे अवनाशने सप्तसागरा व्याप्तिगंगा गोदावरी महापाप माता पिता भेद गुरु भेद गंगा भेद गोदावरी नमस्ते कृपाक्षे ईश्वरूप सदाशिव शरण कर्मकर शंकर महादेव ईशुषा अमरबल्ला नीलकंठ परमात्मा कासवासी कालभैरव कोटिकन्या महादान एकबिल्व ब्रह्म विष्णू शिवार्पण रईचर पूजन अभिषेक कर्मग्रे नमस्ते सहकुटुंब सहपरिवार नमस्ते. पाण्याचा खाली सोडा आपल्या पुढे आपलं पानं खाली आठवा खाली म्हणा गतम पाप गतम दुःख दारिद्र्य देविसे आगता सुख संपत्ती नव दर्शन अखंडित लक्ष्मी शिवजटा यात्रा सफल प्राप्तस्तु. हात जोडून द्यावं काय ते सांगा. हात जोडा सगळ्यांनी. पाप सर्व दुःख हर संपूर्ण सकल प्राप्तस्तु. करता अभिषेकचं दान आपलं नाव घेऊन आपल्या आई वडिलांचं नाव घेऊन परिवाराचं नाव घेऊन करता अभिषेकचं दान.
शरण्या त्र्यंबके गौरी नारायण ऐसा 3 उंगलियां करो, 3 उंगलियां करके 3 भागों को टच करो, असे 3 बोट करा, 3 बोट करून 3 धाव, 3 लिंगानं 3 बोट म्हणजे 3 धावांचं एक साथ दर्शन होतं. इथलं दर्शन झालं म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन. पाप संबत राहिलं मग गणदेवच्या म्हणजे सिंधू हे गोदावरीचा जन्मस्थान आहे. जसं लहान बाळाचा जन्म असा गोदावरी जन्म या ठिकाणी झालेले. उन्हाळा पावसाळा हिवाळा आले 1 फुटभर एवढं तीर्थ असतं बाळासारखं. गौतम ऋषींच्या हातून गायीची हत्या झाली. गायीच्या हत्यामध्ये गणपतीने अंगाचा मळ काढला, गायीचा पुतळा बनवला, गाय शेतीला नेऊन ठेवली. नारायण मुनी येऊन संत ऋषी मुनी गाय शेतामध्ये धान्य खाताना बघितली. गौतम ऋषी चालता चालता उठले, गवताची काडी घेतली, हाटाड करताना काडीचा बांध तयार झाला. गाय अर्धी कापल्या गेली. ही गायीची साक्ष्या. गो हत्याचं पातक लागलं. हे उमराचं झाड आहे. या उमराच्या झाडाखाली गौतम ऋषींनी 12 वर्ष तप केले. 12 वर्ष तप केले. एक कुंडामध्ये गोदावरी उतरली. इथं खाली कुंड आहे. एक कुंडात गोदावरी उतरली. 3 बाजूने येतं. एक कुंडात गौतमाने आंघोळी केली. त्याचं पातक दूर झालं. ही गोदावरी गुप्त झाली. ते लाल मंदिर आहे तिकडं शंकराने आंघोळी केली. ती गोदावरी जटात घेतली. माथ्यावर तांडव मुक्त केलं. खडकावर गुडघा टेकून केस झटकले. दुसरा पाड गंगाद्वार रामकोण. 12 वर्ष कुंभमेळा होता कुशर्त कुंडात. विष्णूच्या पोटातून बेबीतून धरा खाली पडलेले. एक काळात गोदावरी चाली होती. देवाने पिंड दांडा काढून कुशर्त कुंड बनवलं. गोदावरी मोकळी झाली. कोणी गंगा म्हणतो, कोणी गोदावरी म्हणतो. पुढे गंगापूर धरण डॅम मोठं. पंचवटी, नाशिक, नांदेड, पैठण, आंध्रा रात मध्ये वाहत गेले. एवढे जागात तुकाराम महाराज येऊन गेले म्हणून जागाचं नाव मोठे. ज्यांनी केली ब्रह्मगिरी त्याला नेमपुरी. नामा मन प्रदक्षिणा त्याची पुण्या नाही गणना. कुशावरती करता विष्णानो त्याचे कैलाशी जाणो. इथे खणणाऱ्याची ओटी भरतात. चांदी पितळीची गाय वाहतात. आपण आणू शकत नाही. ही गाय हातामध्ये घेऊन 21-51 रुपयाचा संकल्प करून ही तीर्थयात्रा संपूर्ण पूर्ण करणं जात्या. नमस्कार करा. धन्यवाद. बोला हिरण्ये गर्भस्थो जमविजय फलतो सकलो दोसो दानो दक्षिणा गंगामया करिशे. हिरण्य गर्भग्रस्त बाबू सगळीमध्ये शांती समारंभ नमस्कार करू. आयुष्यवान भवान बोलन संपत्ती. त्यांची हातून गो हत्या झालेली आहे. तर फायनली आमचा ट्रेक पूर्ण झाला. आता आम्ही आलो पायथ्याजवळ. तर खूप भारी हा एक्सपिरियन्स होता आणि खूप भारी झालं. तर आपण ब्रह्मगिरी फोर्ट आणि जवळचा परिसर खूप छान सुंदर असं पाहिला. आणि आता आम्ही चाललो आहे घरच्या दिशेला. तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका.